आणि यानंतर एक मोठी बातमी येते आहे। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे ते युवा नेते आहेत, माजी नगरसेवक आहेत। अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नेमक्या कुठल्या कारणामुळे हा गोळीबार करण्यात आला, याच्या मागे नेमकं कोण होतं याबाबतचे तपशील लवकरच आपल्यापर्यंत पोहोचतील। मात्र या क्षणाची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे, करुणा रुग्णालयामध्ये सध्या घोसाळकरांवर उपचार सुरू आहेत। या गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं समजतंय। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्या सोबत आहेत। नेमका हा गोळीबार कधी झालाय आणि सध्या काय अपडेट्स मिळतात याबाबतचे? हो नक्कीच अमोल, ही घटना अर्धा तास पूर्वीची घटना आहे। वॉर्ड क्रमांक 1 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक ठाकरे गटाचे हे तिथून आपल्या ऑफिसवरून बाहेर निघताना त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळी मारून फरार झालेला आहे। त्यांना आता सध्या करुणा रुग्णालयात पुढच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। मल्लिकार्जुन, कितपत जखमी आहेत, किती गंभीर हा गोळीबाराची घटना घडलेली आहे, त्यानंतर घोसाळकरांच्या प्रकृतीबद्दलचे काही अपडेट्स मिळत आहेत का? किती गंभीर जखमा त्यांना झालेल्या आहेत? त्यांना एक गोळी लागलेली आहे असं माहिती पोलिसांकडून भेटलेली आहे। पुढच्या त्यांची प्रकृती आता गंभीर आहे, त्यास पोलीस पुढची माहिती देत नाही। मल्लिकार्जुन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी पंकज दळवी देखील सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात काय काय अपडेट्स आतापर्यंत हाती आले आहेत? अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल। विनोद घोसाळकर शिवसेनेचे नेते, त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर नगरसेवक होता, तर त्यांची पत्नी नगरसेविका होती, त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने अर्जुनने सांगितलं, एक गोळी त्यांना लागलेली आहे। माझं स्वतः विनोद घोसाळकर यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी प्रकृतीच्या बाबतीतली अजूनही त्याच्यावरती डॉक्टर उपचार करतायत। करुणा रुग्णालय जे आहे त्याच्यामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। विनोद घोसाळकर यांच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा विनोद घोसाळकर बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, आवाज त्यांचा एकदम कातर झाला होता। कुठेतरी गंभीर हा विषय आहे। त्यांच्यावरती एक गोळी जी आहे ती विनोद घोसाळकरांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांना लागल्याचं समजतंय। अभिषेक घोसाळकर ही युवा सेनेचा एक महत्वाचा भाग आहे। अनेक संस्थांवरती, मुंबई बँकेवरती सुद्धा अभिषेक घोसाळकर आहेत, त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्या भागामध्ये आणि एकंदरीत मुंबईच्या राजकारणामध्ये एक महत्वाचं स्थान अभिषेक घोसाळकरांनी मुंबई बँकेच्या संचालक मंडळावरती अभिषेक घोसाळकर आहेत आणि त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे। अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचं म्हटलंय। आता कशा पद्धतीने हा गोळीबार झाला, कोण होतं, या बाबतीतली माहिती जी आहे ती थोड्या वेळाने मिळेल। मात्र आता सध्या त्यांच्या प्रकृतीवरती जे आहे ते लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती डॉक्टर करुणा रुग्णालयामध्ये उपचार करतात। पंकज, ज्या प्रकारे हा गोळीबार करण्यात आलेला आहे, गेल्या काही दिवसात आपण बघतो आहोत राजकीय नेत्यांवर गोळीबार होणं, राजकीय वादातून किंवा वैयक्तिक वादातून गोळीबार होणं, अशा अनेक घटना घडत आहेत। सातत्याने गेल्या 8 दिवसांपासून याच प्रकारच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत। काय नेमकी पार्श्वभूमी आहे घोसाळकरांची, याबाबत पोलीस काही माहिती देत आहेत का? काही संशय कोणावर व्यक्त केला जातोय का? काय सध्या चर्चा आहे? या बाबतीतली माहिती मिळालेली नाहीये, पण जसं तुम्ही म्हणालात ते अतिशय योग्य आहे की सध्या राजकीय वादातून, काही वैयक्तिक व्यवहाराच्या वादातून हे जे वाद आहेत ते त्याच्यावरनं उफाळून येतात आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घडतायत। पुण्यामध्ये अशा घटना घडतायत, मुंबईमध्ये आता ही घटना घडलेली आहे। काही दिवसांपूर्वी कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता, तो वैयक्तिक वादातून झाल्याची माहिती समोर येत होती। मात्र याच्यातून नक्की काय झालंय, काय कारण होती ते स्पष्ट होत आहे। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण ही म्हणू शकतो की एका माजी आमदाराच्या मुलाला, माजी नगरसेवकाला वरती जो आहे तो गोळीबार जो आहे तो झालेला आहे। करुणा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेला आणि एक गोळी लागल्याची माहिती मिळते। अजूनपर्यंत कशा पद्धतीने कोणी गोळीबार केला, पोलिसांच्या रेकॉर्डवरती अज्ञात इसमांनी गोळीबार केला अशी नोंद जी आहे ती प्राथमिक नोंद करण्यात आलेली आहे। विनोद घोसाळकरांची जेव्हा बोललो होतं त्यांनी फक्त उपचार चालू आहेत, अभिषेकवरती गोळीबार झाला एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला। त्यामुळे अधिकृत माहिती आपल्याला विनोद घोसाळकरांकडून मिळालेली आहे। करुणा रुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहे। डॉक्टरांची आपल्या प्रतिनिधीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर एक प्राथमिक माहिती अजून मिळू शकलेली नाहीये। त्यांच्या तब्येतीवरती नक्की कशी परिस्थिती आहे याची माहिती याबाबतचे पंकज, तुम्ही आमच्याबरोबर फोन लाईनवर असेच उपस्थित राहा।